लालबागच्या राजाचा मेन गेट पाहू शकता, किती सुंदर असा दिसतंय बघा. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो, हा किल्ल्यासारखा गेट बनणार आहे. केवढा मोठा गेट आहे बघा. झुंबरचं काम त्या दिवशी आपण आलेलो तसेच आहे, सेम टू सेम. बाकी तिथे व्हाईट कलरचं अजून खूप सारं काम चालू झालंय. आणि जिथे लालबागचा राजा बसतो तिथे लालबागचा राजा बनायला सुरुवात झाली बघा. गॅलरी पाहू शकता तुम्ही. हीच आहे अपडेट लालबागची. खूप सुंदर असा डेकोरेशन इथे चिंचपोकळीचा चिंतामणीलाही सुरुवात झाली आता. पाहू शकता केवढा मोठा डेकोरेशन होणार आहे ते बघा. नंतर काला चौकीचा जो महागणपती आहे त्याचाही ऑलमोस्ट जो मंडप आहे तो रेडी झालाय. थीम काय कोणाला माहीत नाही. 16 तारखेला आगमन सोहळा असणार आहे, तर सर्वांनी नक्की या बघा. परेलचा राजाचाही जोरदार असा मंडपचं काम चालू झालं आहे. यावर्षी इथे पंढरपूर असणार आहे. हे स्तंभ तुम्ही पाहू शकता. इथे जोरदार काम चालू झालं आहे. मुंबईचं राजाचीही तुम्हाला अपडेट देतो. एक सुंदर असं काम इथे चालू झाले बघा. एवढी मोठी इथे बघा एक भिंत टाईप उभं करण्यात आली आहे. आणि या साईडला खूप सारं सामान घेऊन आले आहेत, कारण या साईडला ही पंढरपूर सारखी थीम उभी असणार आहे. हे बघा इथे चिखल वगैरे बघू शकता. पाऊस खूप जास्त पडला आहे इथे. वर्कशॉप मध्ये सिद्धेश दिगोले यांच्या वर्कशॉप मध्ये पाहू शकताय दोन मूर्त्या. एक व्हाईट मूर्ती आहे आणि त्या दुसरी मूर्ती पाहू शकताय ती ऑलमोस्ट रेडी आहे. हीच आहे अपडेट. नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण परेलला आलो. काल व्हिडिओ टाकला होता, आज तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ देणार. काल घाईमध्ये आपण होतो त्यामुळे काय कव्हर करता आलं नाही, तर आज पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. त्या व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ थोडा मोठा होईल. यामध्ये तुम्हाला परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप, त्यानंतर आपण परेलचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकलीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा आणि काला चौकीचा महागणपती याची अपडेट देणार आहे. चला आता तिकडे जाऊया. बघा त्या दिवशी ट्रॉली होती, आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शांताक्रूजची ट्रॉली आजही आहे बघा. शांताक्रूजचा महाराजा. या साईडला गेट पूर्ण बंद करण्यात आले. त्या दिवशी इथून 2 ते 3 मूर्त्या दिसायच्या, आता काहीच दिसत नाही बघा. या साईडला पूर्ण गेट पॅक करण्यात आलं आहे. त्या अँगलनी 2 मूर्त्या दाखवतो, त्याने पेज वरती टाकले होता ना, तो एकविराई स्वरूपात मूर्ती असणार आहे कोंबड्यावरती. ती मूर्ती या साईडने तुम्ही पाहू शकता. थोडीफार दिसते, जास्त काही नाही, फक्त बॅक साईडने तुम्हाला दाखवतो. त्यानंतर इथे बघू शकता सेंटर रोडचा राजा. 15 ऑगस्टला खूप सारा आगमन सोहळा परेल वर्कशॉप मधून निघणार आहेत. त्याची ती तयारी चालू आहे बघा गेटची. तर परेल वर्कशॉपची तुम्हाला अपडेट देतो. आतमध्ये जायला तर भेटणार नाही, कारण खूप साऱ्या मूर्त्या आता 15 ऑगस्टला निघणार आहेत. त्यांचं कलर काम वगैरे ते चालू आहे. तर तुम्हाला 2 ते 3 मूर्त्या या साईडने दाखवतो बघा. सुंदर असा परेल वर्कशॉप मधून बघू शकताय तुम्ही. हे बघा या साईडला पाहताय तुम्ही सिद्धेश दिगोले यांच्या इथे बघा एक सुंदर मूर्ती. कलर काम ऑलमोस्ट तिथे झालंय. आणि या साईडला एक दुसरी मूर्ती आहे, ती व्हाईट मार्बल मारलेलं आहे तिला. आणि या साईडला बघा पोईकर आर्टच्या 2 ते 3 मूर्त्या तुम्ही पाहताय. तर हीच आहे परेल वर्कशॉपची अपडेट. बाकी तुम्हाला काही दाखवत नाही बघा. या साईडने पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या मूर्त्या ऑलमोस्ट आता रेडी झालीत. गेटचं काम चालू आहे ते बघा. सिद्धेश दादा दिगोले. आता आपण जाऊया घनसंकुलला. तर हीच होती परेल वर्कशॉपची अपडेट. तुम्हाला मूर्त्या वगैरे पाहिजे असतील तर कारण मी व्हिडिओ टाकलाय तो जाऊन तुम्ही पाहू शकता. इथे पण तुम्हाला 2 ते 3 मूर्त्या दाखवल्या मी. आता आपण घनसंकुलमध्ये जाऊया. घनसंकुल मध्ये तुम्हाला अपडेट देतो. घनसंकुलचा मेन गेट तिथे बॅनर लागायला सुरुवात झाली बघा. या साईडला केतवाडीचा विघ्नहर्ता 15 ऑगस्टला खूप सारे आगमन असणार आहेत. त्या साईडला बघू शकता 15 ऑगस्टला अजून एक आगमन सोहळा आहे, महादेवाची वाडी बघा. अजून एक बॅनर आहे सेंटर रोड. त्यानंतर त्या साईडला बघा सुंदर अशी रील स्पर्धा असणार आहे. 15 ऑगस्टला खूप सारे गणपती आगमन इथून होणार आहे बघा. या ठिकाणी खूप सारी पब्लिक असणार आहे 15 ऑगस्टला. परेल वर्कशॉप मधून पण खूप मूर्त्या निघणार आहेत आणि इथून पण खूप साऱ्या मूर्त्या निघणार. ते तुम्हाला बॅनर दाखवला आता या साईडने तुम्हाला दाखवतो. या साईडला काय अपडेट आहे का बघूया. इथे एक ट्रॉली होती, त्या दिवशी ती ट्रॉली असेल मला वाटतं बघा. कलाकार मध्ये ट्रॉली हटवण्यासाठी प्रभावल वगैरे आहे तिथे. अंकुलच्या बाहेर आलोय. शिवडीचा राजा 75वा वर्ष आहे. तिथे पण त्यांनी रील स्पर्धा ठेवली आहे. बघू शकता परेलच्या राजाचे. त्यानंतर या साईडला आगमन सोहळ्याचा बॅनर वगैरे आहे बघा. महादेवाची वाडी, वाघेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. त्यानंतर घनसंकुल मध्ये तुम्हाला अपडेट देतो. त्याला तुम्हाला या साईडला प्रभावल दिसेल. त्यानंतर तुम्हाला अमर आर्ट्स आणि गणेश चित्रशाला मधल्या थोड्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला डिस्प्लेच्या. सुंदर अशा इथे डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आज लवकर आपण आलोय. बघा डिस्प्लेच्या मूर्त्या बघा कशा आहेत. खूप साऱ्या सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर तुम्हाला लॉंग व्हिडिओ पाहिजे असेल पूर्ण इन डिटेल तर आपल्या चॅनलवरती आहे बघा. घनसंकुल वर्कशॉप तिथले 10 ते 12 वर्कशॉप आहे. त्यांचं सर्व टोटल गणपती आहे ते बघा. सुंदर बघू शकता गणपती तुम्ही कसे आहेत. खाली बघू शकता तुम्ही गणपतीच्या साईडला ठेवायला बघा वारकरी वगैरे सर्व आहेत. त्यानंतर छोटा गणपती मिळत आहे. छोट्याशा मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या. आहे अमर आर्ट मधल्या मूर्ती आहेत बघा. त्या साईडला पण बघू शकता खूप साऱ्या सुंदर अशा मूर्त्या इथे पाहायला मिळतील तुम्हाला. कृष्णरूपी मूर्ती, सार्थक आर्टच्या सुंदर मूर्त्या लागलेत. बॅलेन्सिंग त्या तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर मूर्ती आहेत बघा. परेलचा महाराजा. त्यानंतर खूप साऱ्या मूर्त्या आहेत तुम्ही पाहू शकता. या साईडला बघा सुंदर अशी कमलावरती मूर्ती बघा. त्यानंतर बघा गोड गणपती.
अशा खूप साऱ्या 10 ते 12 मूर्ती आहेत त्या पाहू शकता तुम्ही. परेलचा जो महाराज आहे, त्यानंतर बघा इथे कमलावरती मूर्ती आहे, त्यानंतर गोड गणपती आहे, त्यानंतर या साईडला बघू शकता शंखावरती मूर्ती आहे, नंतर इथे बघू शकता सापावरती मूर्ती आहे, त्यानंतर बघा त्रिशूल असणारी सुंदर मूर्ती, आणि यानंतर बघू शकता तुम्ही सुंदर अशी नरसिंह अवतारी रूप मूर्ती आहे, त्यानंतर या नागाच्या पाण्यावरती असणारी मूर्ती आहे, त्यानंतर ही बघा सुंदर अशा घरगुती मूर्त्या तुम्ही कधी पाहिल्या नसतील अशा मूर्ती आहे. आर्टची बघा मूर्ती पाहू शकता तुम्ही. ते ऑलमोस्ट आता रेडी व्हायला आले. त्यानंतर खाली एक मूर्ती सुंदर अशी मूर्ती आहे त्यांची. या साईडला त्यांच्या मूर्त्यांचं काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवतोय बघा. प्रभावळी वगैरे जोरदार असं काम चालू आहे. शिवाय मधून पण मूर्त्या निघणार आहे 2 ते 3, मला वाटतं 15 ऑगस्टला. एवढी आपल्याला कन्फर्म आयडिया नाही, पण त्यावेळी निघतील एवढं नक्की, कारण तिथे जोरदार अशी तयारी चालू आहे. आणि तुम्हाला मी जाता आता राजन खातू यांच्या वर्कशॉप मधल्या पण 2 ते 3 मूर्त्या दाखवणार आहे. इथे बघा प्रभावलची जोरदार तयारी चालू आहे. तर बघा हे शिवाई आर्ट्स आहे, त्यानंतर वेल्ले ब्रदर्स आहेत. किंवा त्यांच्या वेल्ले ब्रदरच्या खूप साऱ्या सुंदर मूर्त्या आहेत, ज्या बॅलेन्सिंग मूर्त्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. या पाहू शकता तुम्ही, या 3 मूर्त्या आहेत. त्यातली जी मधली मूर्ती आहे ती गोड गणपती मागच्या टायमाला बनवली सिद्धेश दिगोली यांच्यासारखी मूर्ती आहे. नंतर ही बघा कोलबाट लेनचा असा मूर्ती होती, तर सेम टू सेम ही मूर्ती आहे. तुम्हाला अशा बॅलन्सिंग मूर्त्या पाहिजे असतील त्या वेल्ले ब्रदर्स मध्ये मिळतील. बघा सुंदर अशी मिळते गोड गणपती. तुम्हाला कोणती अशी मूर्ती आवडली ती नक्की सांगा. मला तरी खूप सुंदर अशी मूर्ती वाटल्या दोन्ही, तुम्ही पाहू शकता. नंतर तुम्हाला निखिल खातो यांचा वर्कशॉप दाखवतो, तिथे पण 5 ते 6 मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहेत. बघा कलर काम बघू शकता. आणि या साईडला आता तुम्हाला दाखवतो बघा, हे घरगुती वर्कशॉपचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे. त्या अँगलने बघू शकता 2 मूर्त्या आहे. सुंदर अशी निखिल खातू यांचा डिम्पलवाला फेस. तर हीच होती गणसंकुल वर्कशॉपची अपडेट. खूप साऱ्या मूर्त्या रेडी होतात, कारण 15 ऑगस्टला महाआगमन सोहळा होणार आहे. परेल वर्कशॉपमधून गणसंकुल वर्कशॉपमधून जवळजवळ 30 ते 40 गणपतींचे आगमन होणार आहे. चला आता आपण परेलच्या राजाची मंडपची अपडेट देणार, तिकडे जाऊया आपण नरे पार्कात. नरे पार्कात आपण जाणार आहोत त्याच्या दिवा. आम्हा परेलकरांचा अभिमान आहेस तू. सुंदर अशा 2 मूर्त्या बघू शकता परेलच्या राजाच्या. नरे पार्क मध्ये आलोय आपण. खूप जोरदार अशी तयारी चालू आहे इथे. पाऊस वगैरे खूप पडलाय. त्या साईडला बघू शकता जे राजदरबारचे पिलर वगैरे असतात ते सर्व लावण्यात आले. आज खूप जास्त अपडेट आहे तुम्हाला देणार आहे मी. त्या साईडला बघा पूर्ण पॅक केलंय, त्या साईडला पण आपण जाणार आहोत. त्याच्या आधी या साईडला तुम्ही बघून घ्या, खूप सुंदर असं डेकोरेशनला सुरुवात झाली आहे. तसं राजदरबार असतो इथं पंढरपूर उभा राहणार आहे, त्याचे स्तंभ बघू शकता. आता त्या साईडने आपण जाऊया. समोरून तुम्हाला दाखवले 2 स्तंभ, त्याच्या पुढे वरती पण बघू शकता तुम्ही. या साईडला प्लाय वगैरे लावण्यात आले आहेत, आणि तिथे पण 3 ते 4 स्तंभ आहेत. ते तुम्हाला त्या दुसऱ्या अँगलने मी दाखवतो. त्यानंतर तिथं पॅक झालं आहे तिथे आपण जाणार आहोत. बघा साईडला बघा 3 स्तंभ आहेत, ते तेव्हा पिलर वगैरे लावण्यात आलेत. खाली बघू शकता तुम्ही केवढी हाईट आहे बघा. इथे पण पंढरपूर उभे राहणार आहे. खूप सुंदर अशी थीम असणार आहे. ते परेलच्या राजाची पंढरपूर आहे. त्यानंतर आपण मुंबईच्या राजाच्या इथे जाणार आहोत. त्याच्या आधी बघा खूप जोरदार अशी तयारी चालू आहे. काल आपण तुम्हाला दाखवलं होतं, त्याला ती साईड दाखवली होती बघा. सुंदर असं डेकोरेशन इथे चालू आहे. इथे निर्माण होणार आहे पंढरपूर. साईडला पाद्यपूजन सोहळा झाला, तो पूर्ण स्टेज आहे. त्या साईडला तो स्टेज आहे तो पूर्ण पॅक करण्यात आला आहे. आजची अपडेट हीच आहे की या साईडला बघा पूर्ण स्तंभ वगैरे लावण्यात आले आहे. इथे पंढरपूर निर्माण होणार आहे, त्याची तयारी तुम्हाला 4 अँगलने मी दाखवली. आता त्या साईडने जाऊ, नंतर आपण मुंबईच्या राहायच्या इथे जाऊ. त्या साईडला बांबू वगैरे कटिंग चालू आहे. त्यानंतर इथे बांबू पडलेत, त्या साईडला तुम्हाला दाखवतो. पूर्ण 4 साईडने पॅक करण्यात आलेत. खूप सारे बांबू आहेत इथे पाहू शकता तुम्ही. 2-3 दिवस आपण आधी आलेलो त्यावेळी जे अपडेट टाकलेले त्यावेळी बांबू होते ते आता कमी झालेत. त्या साईडला त्यावेळी थोडंफार पॅक होतं, आता पूर्ण पॅक झालं आहे बघा. या साईडने तुम्हाला पूर्ण 4 साईडने मी दाखवतोय इन डिटेलमध्ये. बघा या साईडला बघा शेड आहे, त्यानंतर या साईडला बांबू आहेत. त्यानंतर बघा ही फ्रंट साईड आहे, त्या साईडला बघा इथे पण बांबू आहेत खूप सारे, आणि सामान पडलं आहे ते तुम्हाला जवळून दाखवतो मी. त्यानंतर आपण मुंबईच्या राहायच्या इथे जाणार. बघा बघू शकता इथे पंढरपूर निर्माण होणार आहे, त्यासाठी जेवढा साहित्य लागणार आहे तेवढा सामान आलं आहे इथे तुम्हाला 4 साईडने मी दाखवतोय. बघा त्या साईडला स्तंभ वगैरे आहेत, त्यानंतर बेस वगैरे आहे. तरीच होती परेलच्या राजाची अपडेट. बघा केवढा मोठा स्टेज आहे, त्यानंतर हा पूर्ण पॅक करण्यात आले. तिथे जो पाद्यपूजनाचा स्टेज आहे तो तसाच आहे. त्यानंतर त्या साईडला सुरुवात झाली डेकोरेशनला, आणि हा सर्व सामान आलं आहे. तर हीच होती परेलच्या राजाची अपडेट. आता आपण मुंबईचा राजा तिकडे जाणार आहोत. त्या साईडला पण बघू शकता तुम्ही गेट वगैरे बघा कसं आहे पूर्ण. त्यानंतर हा बेसमेंट आहे बघा. त्या साईडला बघू शकता खूप सारा सामान इथे पडला आहे, कारण इथे पंढरपूर उभारण्यात येणार आहे बघा. त्या साईडला आता तुम्हाला अँगल दाखवतो, तिथे स्तंभ वगैरे दाखवले ते तो स्टेज, आणि या साईडला पॅक आहे, आणि या साईडला पण थोडीफार शेड आहे. तर हिचं अपडेट आता आपण फायनल जाऊया मुंबईच्या राहायच्या इथे. तर बघा हीच होती नरे पार्कची अपडेट.
खूप जास्त काम आता जोरदार चालू झाले तिथे. आता आपण मुंबईच्या राहायच्या इथे जाणार आहोत, कारण ते पंढरपूर निर्माण करण्यात येणार आहे आणि मुंबईच्या राहायची ही तीच टीम आहे. चला आता तिकडे जाऊया. हा गणेश गल्लीत आपण आलोय. गणेश गल्लीचा जो गेट असतो मुंबईच्या राहायचा, तो बांधायला सुरुवात झाली बघा. जोरदार असं काम चालू झालंय. आता आता आपण आतमध्ये जाणार बघा. इथं गणेश गल्लीचा बोर्ड आहे तिथे बघा. जोरदार असं काम चालू झालंय. आता आतमध्ये जाणार बघा. ही डेव्हलपमेंट आहे, इथे गेटला सुरुवात झाली. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये काय काम चालू आहे ते तुम्हाला दाखवणार बघा. एवढा मोठा गेट राहणार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. बघू शकता तुम्ही हाईट वगैरे. मुंबईचा राहायचा हा गेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट देतो आजची काय आहे ते मंडपची. हा बघा केवढा गेट असतो मुंबईच्या राहायचा. इथून बघा, इथून सुरुवात झाली. ब्रिजच्या इथून सुरुवात झाली तर एवढा पुढे जातो. त्यानंतर मुंबईचा राजा जिथं बसतो तिथे काय काम चालू आहे ते तुम्हाला दाखवण्यावरती बघू शकता तुम्ही. त्या साईडने सुरुवात झाली. केवढा मोठा असतो बघा गेट. त्या साईडला आता जिथे बसतो मुंबईचा राजा तिथे तुम्हाला दाखवतो बघा. सामान खूप जास्त पडलं आहे आणि आता बघा जोरदार असं काम चालू झालं आहे. या साईडला बघा बांबू वगैरे बघू शकता. रॉड वगैरे खूप सारे पडलेत आणि आता खूपच जोरात काम चालू झालं आहे. त्यानंतर या साईडला बघा जे तुम्हाला काल दाखवलं ते सर्व सामान पडलं आहे. त्या साईडला तुम्हाला काल दाखवलं त्याच्यापेक्षा जोरदार असं काम चालू झालं आहे बघा. इथे पत्रा वगैरे आहेत, त्यानंतर प्रभावल वगैरे आहेत, त्यानंतर स्तंभ वगैरे आहेत, खूप सारे खांब वगैरे आहेत. तर रॉड वगैरे बघू शकता तुम्ही. ते बांबू वगैरे खूप सारे पडलेत. आता इथे पण पंढरपूर निर्माण होणार आहे, त्याची जोरदार अशी तयारी चालू आहे बघा. या साईडला स्टेज बघू शकता तुम्ही. 12 ते 15 फूट उंच असं बघा काम चालवलं. नंतर पूर्ण चारी साईडला पॅक झालं आहे. तिथं मुंबईचा राजा बसतो इथे बघा. त्या साईडला बघा पूर्ण फोडण्यात आले पाणी वगैरे निघण्यासाठी. तुम्हाला दाखवतो त्या साईडला पूर्ण बघा केवढा मोठा आता इथे जोरदार अशी तयारी चालू झाली आणि चारी साईडने पॅक केलं. इथं मुंबईचा राजा बसतो इथे. त्या साईडला बघा स्तंभ वगैरे आहेत. त्यानंतर या साईडला बघा खाली पावसाळ्यात चिखल वगैरे होतो त्यामुळे बघा कशी प्लॅनिंग केली आहे. सामान खूप जास्त पडलं आहे. तर इथे मुंबईच्या राहायची डेव्हलपमेंट. आता त्या साईडने तुम्हाला दाखवतो. हा बघा पुन्हा एकदा काम बघू शकता. हाईट केवढी आहे. त्या साईडला बघा वरती जो मेन स्टेज आहे तिथे बांधण्यात आले. खूप सारं काम चालू आहे ते. आता त्या साईडला आपण जाऊया तिथं मुंबईचा राजा बसतो इथे. पॅक केले त्याच्या पाठीमागे बघू शकता. हे सर्वात पहिल्यांदा स्टार्टिंग झाली. त्यानंतर बघा वरती प्लाय वगैरे लावण्यात आले आहेत आणि या साईडला बघा पूर्ण पॅक करण्यात आले. आता आपण तिथे जाऊया. त्या साईडने आपण आलो त्या साईडने दाखवतो तुम्हाला बघा. जवळून तुम्ही बघू शकता रॉड वगैरे आहेत. त्यानंतर बघा ते सर्व प्लाय वगैरे लावण्यात येणार आहेत, कारण इथं खूप सारं काम चालू आहे. आणि इथं जिथं मुंबईचा राजा बसतो बघा, इथे पाद्यपूजन सोहळा जाता तो पूर्ण चारी साईडने पॅक करण्यात आला आहे. त्यानंतर इथे स्तंभ वगैरे बघू शकता. त्यानंतर तिथं बघा प्रभावल वगैरे आहेत छोटे मोठे. त्यानंतर हा बघू शकता तुम्ही इंटिरियर्स काहीतरी असणार आहे सेम तिथं लावण्यात आले. इथे चिखल वगैरे बघा खूप सारी अशी अपडेट आहे आजची मुंबईच्या राहायची बघा. खूप सारा पाऊस पडला इथे. हा बघा हे काहीतरी युनिक असणार आहे. नंतर बघा हे सर्व सामान तुम्हाला दाखवलं आहे बघा. तेच बसतो मुंबईचा राजा. चारी साईडने आता पॅक करण्यात आला आहे. विश्वविक्रमी मुंबईचा राजा रामकृष्ण हरी यावर्षी इथेही पंढरपूर साकारण्यात येणार आहे. त्याची जोरदार तयारी इथे झालेली आहे. चला तर हीच होती मुंबईच्या राहायची अपडेट. खूप जोरदार असं काम चालू झालं आहे. त्यानंतर चारी साईडनी पॅक केलेला मुंबईचा राजा तिथे बनणार आहे, त्यामुळे चारी साईडनी पॅक केलं आहे. आता आपण लालबागला जाऊया, तिथली तुम्हाला अपडेट देतो. लालबागच्या राहायचं मेन गेट ज्यावेळी तुम्हाला कोणीच सांगायचं नव्हतं त्यावेळी मी तुम्हाला बोललो होतो की हा किल्ल्या टाईप राहणार आहे आणि त्याची आता तयारी जोरदार अशी झालेली आहे बघा. या साईडला मॅट वगैरे लावले बघा. स्टेप वगैरे बघू शकता तुम्ही. जवळून तुम्हाला दाखवतो स्टेप्स वगैरे. त्यानंतर बघा इथं कलाकृती कशी केली आहे. ते खांब वगैरे पाहू शकता. इथे फ्रेम वर्क वगैरे पण होणार आहे खूप सारा बघा तुम्हाला दाखवतो. त्यानंतर सेल्फ वगैरे त्या साईडला बघा तसं पूर्ण ब्लॅक मॅट सारखं आहे. त्यानंतर वरती मूर्ती पण येणार आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यात बघा सुंदर अशी कलाकृती आहे पूर्ण तुम्हाला इन डिटेल दाखवतो. बघा गेट जवळून बघू शकता तुम्ही. बघा या साईडला प्लाय वगैरे लावण्यात आले. आता आपण त्या साईडला दाखवूया. त्या साईडने तुम्हाला क्लिअर दिसत असेल म्हणून या साईडने मी आलोय. रोडच्या दुसऱ्या साईडने बघा सुंदर असा गेट आहे बघू शकता तुम्ही. झूम करून तुम्हाला दाखवतो. जवळून क्लिअर दिसत नाही पण लांबून तुम्हाला क्लिअर दिसेल म्हणून या साईडला आलोय. बघा सुंदर असं मेन गेट आहे लालबागच्या राहायचं. इथंच विसर्जनाला लालबागचा राजा निघतो. बघू शकता तुम्ही पूर्ण किल्ल्या टाईपच बनले. अजून थोडंफार काम बाकी आहे. जवळचे तुम्ही बघताय ते फ्रेम वगैरे लागणार आहे. साईडला बघा स्तंभ वगैरे व्हाईट कलरचं लावले. तिथं मूर्त्या वगैरे देवीच्या आहेत बघा. सुंदर असं तुम्हाला या डाव्या साईडने दाखवतो. आता त्या साईडने मेन गेट दाखवतो आणि उजव्या साईडला दाखवतो. साईडला बघा मेन गेट एकदम सीधा. त्या साईडला उजव्या साईडला पण थोडंसं काम बाकी आहे बघा. एवढा मोठा गेट असतो बघा लालबागच्या राहायचा. मेन गेट पाहू शकता तुम्ही. इथून तुम्हाला क्लिअर दिसत असेल एकदम एक नंबर. त्याच्यावरती व्हाईट दिसते त्यावरती मूर्ती राहणार आहे. पुन्हा एकदा बघून घ्या. नंतर आपण आतमध्ये जाणार त्या साईडने तुम्हाला दाखवतो. नंतर आतमध्ये काय काम आहे ते दाखवतो.
हे बघा या अँगलनी बघा सुंदर असा गेट लालबागच्या राहायचा जो मेन गेट असतो तो मुखदर्शन लाईन इथूनच. आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये काय काम चालू आहे ते दाखवतो. हे बघा आतमध्ये तुम्ही आल्यानंतर गेट पाहू शकता किती भारी आहे. त्या साईडला बघा तुम्हाला वाईट जे दाखवलं होतं ते जवळून तुम्ही पाहू शकता. इथे बघा एखाद्या मंदिराला कसं स्ट्रक्चर असतं त्या टाईप स्ट्रक्चर आहे. आता आतमध्ये जाणार आपण काल आलेलं त्या बघा मेन मार्केट आहे. त्या आतमध्ये काय काम चालू आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी. बघा सुंदर असं आपण काल आलेलो तसेच आहे डेव्हलपमेंट. या साईडला काही झुमर वगैरेच्या पुढे थोडंफार वाईट लावण्यात आले. तिथे पण काहीतरी कलाकृती लावणार आहेत. ते झुमर लावणार आहेत बघूया ते मला दाखवतो पूर्ण इन डिटेल मध्ये. बघा साईडला जो मेन मार्केट आहे मुखदर्शन विसर्जनाला लालबागचा राजा बाहेर पडतो ते तुम्हाला मी आता दाखवतोय. बघा एवढं मोठं इथे बघा कलर वगैरे सर्व मारण्यात आले. त्यानंतर बघा व्हाईट कलरचे मॅट टाईप मारण्यात आले. त्यावरती झुमर लावणार की काय लावणार ते समजेल आपल्याला. पूर्ण इथे लाइटिंग वगैरे असते. ते वगैरे लावल्यानंतर खूप वेगळाच इथे मंडप दिसतो आपल्याला. मोठी गल्ली वाटते पण केवढी छोटी गल्ली असते. बघा त्या साईडला जे झुमर लावलेले ते तुम्हाला थोड्या टायमाला दाखवतो मी. बघा सुंदर असं काम आहे. जे जोरदार काम चालू आहे. आता मेन गेटचं जे काम आहे ते ऑलमोस्ट स्टॉप करण्यात आलंय कारण ते ऑलमोस्ट रेडी आहे. थोडंसंच काम बाकी आहे. या साईडला बघू शकता झुमर त्या दिवशी दाखवलं तुम्हाला, कालही दाखवलं तसंच आहे. बाकी झुमर वगैरे काय लागले नाही. त्याच्या साईडला व्हाईट कलरचं मॅट लागले. तिथे झुमर वगैरे लागतील का ते बघूया आपण. या साईडला बघा पूर्ण जिला ताडपत्री दिसते तुम्हाला. त्या आतमध्ये लालबागच्या राहायचं काम चालू झालंय. पुन्हा एकदा झुमर बघून घ्या तुम्ही अँगलनी. आता आपण आतमध्ये जाणार जिथे लालबागचा राजा बनतो त्याच्या बाहेर बघू शकता ताडपत्री पूर्ण लावलेली आहे. पूर्ण चारी साईडने पॅक केलेले आहे कारण आता गणपती बनायची तिथे सुरुवात होणार आहे. साईडला बघू शकता इथे लालबागचा राजा बसतो तिथे बनायला सुरुवात झाली आहे. साईडला गॅलरी वगैरे ऑलमोस्ट रेडी. आता आपण त्या मैदानामध्ये जाणार पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही गॅलरी वगैरे कशी बनली ना. आतमध्ये गणपती बनायला थोड्या टायमाने सुरुवात होणार. आता इथे मैदानात जाऊया तिथे क्राऊड मॅनेज करतात तिथे तुम्हाला दाखवतो काय तयारी चालू आहे. पंखे वगैरे सर्व लावण्यात आले आहेत. तिथे प्लाय वगैरे आणि रांगा ज्या बनवल्या जातात त्या तुम्हाला थोड्याफार दाखवतो मी. इथे जोरदार अशी तयारी चालू झाली आहे. आता या साईडला पूर्ण साफ केलेलं आहे आणि त्या साईडला दुसऱ्या साईडला डाव्या साईडला तुम्ही पाहिलं तर बघा तर काम आहे. रेडिओचं गेटचं पण काम. या साईडला डाव्या साईडला बघा पूर्ण लाईनी वगैरे तयार झाली. त्या तुम्हाला जवळून दाखवणार लाईनी तयार झाली त्या. तर पूर्ण क्राऊड मॅनेजमेंट केला जातो लालबागचा. बघा जवळून तुम्हाला दाखवतो या साईडने. बघा केवढा मोठा ग्राउंड असतो तिथे वर्क जोरात चालू झालं. यानंतर आपण जाणार आहोत काला चौकीचा महागणपती इथे. चला ही होती लालबागच्या राहायची अपडेट. आता आपण काला चौकीचा महागणपती बसतो तिथे जाणार आहोत कारण त्याचा 16 तारखेला आगमन सोहळा आहे. तिकडे तुम्हाला मंडपची अपडेट देतो. चला तिकडे जाऊया. तो काला चौकीचा महागणपती आहे तो या चालीतून बाहेर येतो. या वर्षी आपण येणार आहोत ते तुम्हाला दाखवेन मी. 16 ऑगस्टला इथे आगमन सोहळा असणार आहे. बघा मंडप वगैरे पाहू शकता ऑलमोस्ट रेडी आहे इथे. या साईडला बघू शकता तुम्ही ते बॅनर वगैरे लावण्यात. सार्वजनिक उत्सव मंडळ खूप सुंदर अशी थीम असणार आहे कारण यावर्षी काहीच रिव्हील झाले नाही त्यांचं. मंडप पूर्ण तयार झालाय. आता आपण चिंतामणीला जाणार आहोत. हीच होती महागणपतीची अपडेट. बघा केवढा मोठा मंडप बांधला इथे. तर हीच होती काला चौकीच्या महागणपतीची अपडेट. आता चिंचपोकलीचा चिंतामणीचे तुम्हाला अपडेट देणार आहे मी. इथे 16 तारखेला आगमन सोहळा होणार आहे. खूप सुंदर असा पारंपरिक आगमन सोहळा असतो मुंबईमधील पहिला. आणि यावर्षी त्यांनी कोणतेच फोटो वगैरे व्हायरल नाही व्हायची सर्वांना सांगितले होते. कोणी फोटो वगैरे व्हायरल केले नाही तर डायरेक्ट आपल्याला 16 तारखेला मूर्ती पाहायला मिळणार आहे. चला आता चिंचपोकलीला जाऊया. पोकलीचा चिंतामणी बसतो त्याचा मेन गेट बांधायला सुरुवात झाली. मेन गेटचं काम कुठपर्यंत आले बघू शकता तुम्ही. हाच मेन गेट आहे. आता आतमध्ये जाणार. आतमध्ये काय काम चालू आहे ते तुम्हाला दाखवणार. चला तिकडे जाऊया. चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो तिथला मेन गेट आहे. आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघूया केवढा मोठा गेट असतो. बघा यावर्षी कोणती संकल्पना आहे ते बघूया आपण. चला त्याने आपण आलो चिंचपोकलीच्या चिंतामणी सर्वांचा आवडता विषय. आता बघूया आगमन सोहळ्याची डेट वगैरे रिव्हील झाले पण आता डेकोरेशन व्हायला सुरुवात झाली. मेन गेट तुम्हाला दाखवला. आता जिथे चिंचपोकलीचा चिंतामणी बसतो तिथली तयारी दाखवतो तुम्हाला. जोरदार अशी इथे तयारी चालू झाली. आपण काल इथे आलो नव्हतो पण आज बघू शकता तुम्ही फ्लाय वगैरे केवढं लावण्यात आले. स्टेज वगैरे बांधण्यात आले. बघा मोठा असा डेकोरेशन असणार आहे. यावर्षी प्रतिभालाची अशी थीम असणार आहे. तर बघूया गणपती कसा बनेल कारण सिद्धेश दिगोले हे बनवणार आहेत गणपती. बघू शकता मंडपची डेव्हलपमेंट आहे चिंचपोकलीचा चिंतामणीची. काय यावर्षी नवीन मंडपमध्ये ते तर आयडिया कोणालाच नाही. तरी बघूया आपण मंडप बनेल त्यावेळी. तरीच होती अपडेट. चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलेलो परेल वर्कशॉप गणसंकुल वर्कशॉप. त्यानंतर आपण मुंबईमधील सर्व प्रसिद्ध जे गणपती आहेत त्यांचं मंडप डेकोरेशनची तुम्हाला अपडेट दिली. काला चौकीचा महागणपती 16 तारखेला पारंपरिक आगमन सोहळा आहे. त्यालाही तुम्ही नक्की आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला ते नक्की सांगा.
मंडपची वगैरे थीम तुम्हाला सर्व माहितीच आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि असे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.